हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून द मा फाउंडेशन व शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सदर प्रसंगी माजी बेस्ट समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर, नगरसेविका स्थायी समिती सदस्य मीनाक्षी अनिल पाटणकर, चेंबूर विधानसभा महिला सहसंघटक अनिता महाडिक, चेंबूर विधानसभा समन्वयक संदीप गुरव, चेंबूर विधानसभा महिला समन्वयक वैशाली कदम, शाखा प्रमुख उमेश करकेरा, द मा फाउंडेशन अध्यक्ष आर्चीस पाटणकर, फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते। शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा फाउंडेशनच्या मदतीने आणि विशेष सहकार्य म्हणजे गोल्डन सेवा मित्र मंडळ माझ्या जागेत प्रशस्त जागेत जो बाई कॅम्प घेतलेला आहे, तर लोकांना काहीतरी आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, क्रीडाच्या माध्यमातून असेल, हा आम्ही मुळात आमचा हा वसत घेतलेला आहे। आणि ज्या वेळेला अशा जेव्हा खाजगी संस्थांच्या माध्यमातून जेव्हा कार्यक्रम होतात तर तेव्हा आम्ही ते मा फाउंडेशनची जोड त्याला देतो, कारण त्याच्यावर आमचा कुठलाच राजकीय लेवल नसतो त्याला। कारण काय एक उद्देश एकच असतो की लोकांची सेवा करणे, मग ती कोणत्याही प्रकारे असो। आज आरोग्याच्या माध्यमातून तुम्ही आता बघाल की सध्या पोल्युशन कम्प्लीट वाढलेलं आहे, त्यात सतत टी व्ही वेगवेगळ्या कार्यक्रमातून मोबाईलची ती छोटी ब्ल्यू लाईट असते, खरं म्हणजे ती डोळ्याला खरी त्रासदायक ब्ल्यू लाईट्स असते। आणि ती मोबाईलवर सतत यामुळे नंबर वाढत चाललेत, नजर कमी होत चाललेत। एक वयोमानानंतर जेव्हा नजर बारीक कमी व्हायची, मोतीबिंदू व्हायचे, पण आता जवळजवळ 25-30 आणि लहान मुलांना सुद्धा ह्या मोबाईलमुळे नजरेला त्रास होत आहेत, कमी दिसायला लागते। त्या दृष्टीने आज इथे नेत्र तपासणी आज इथे ठेवण्यात आलेली आहे आणि जवळजवळ आतापर्यंत 75 ते 80 लोकांनी तपासण्या करून घेतल्यात। दुपारपर्यंत वेळ आहे, 2 तासातली ही आकडेवारी आहे। अजून 2 ते 2.5 तास हा शिबिर चालेल आणि जेवढे तपासण्या होतील त्यानंतर जिथे मोतीबिंदू आढळलेला जाईल, ज्या शस्त्रक्रिया असतील त्या शस्त्रक्रिया सुद्धा आमच्या माध्यमातून, आमच्या शाखा 153च्या माध्यमातून आम्ही त्या रुग्णाला आमच्या वतीने जिथे रुग्णालय आहे वडाळा इथे शांतीलाल संघवी रुग्णालय, तिथे जाऊन त्यांच्या त्या तपासण्या, त्यांच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करून देण्यात येतील। आणि आज तुम्ही पाहताय की इथे हा उपक्रम आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या माध्यमातून आज हा पहिला कार्यक्रम त्यांनी सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाला। आज आमचे उमेश करकेरा असतील, आमच्या महाडिकताई अनिता महाडिक, आमच्या कदमताई, संदीप गुरव असतील, त्याचबरोबर प्रफुल्ल खानविलकर आहेत, गोल्डन सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक गवळी आणि सर्व पदाधिकारी आमचे आज या कार्यक्रमाप्रसंगी आता शिबिराला मदत म्हणून करतायत। त्याचबरोबर जी डॉक्टरांची टीम सुद्धा आलेली आहे शांतीलाल संघवी, त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी धन्यवाद देईन की त्यांनी जो विडा उचलला आहे आणि त्याच्यात आम्ही असे त्यांच्याच साहाय्याने मुळात ह्या ज्या मोठ्या ज्या NGOज आहेत, या ज्या संस्था आहेत हॉस्पिटॅलिटीच्या, यांच्या माध्यमातूनच मग लायन्स असो, रोटरी असो आणि अशा कित्येक संस्थांच्या माध्यमातून विभागात कार्यक्रम राबवून आणि लोकांना कुठेतरी आरोग्याच्या सेवेसाठी हातभार लावून हा उपक्रम आमचा जसा बाळासाहेबांचं बाळकडू आहे आणि आता जन्मशताब्दी चालू आहे बाळासाहेबांची, तर जन्मशताब्दीचा उद्देश बाळासाहेबांचा उद्देशच असायचा जवळजवळ 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याला जागून आम्ही अवलंबिले आहे। आणि हे असं सतत कोणत्या
उद्देशातून कोणत्या कार्यक्रमातून लोकसेवेसाठी सुरू राहणार. बघा, डॉक्टर तात्याराव लहाने हे निष्णांत, म्हणजे आज त्यांच्या इतका मोठा नेत्रतज्ञ मला वाटत नाही महाराष्ट्रात असेल. आणि आज लाखो तपासण्या त्याने केल्या. आम्ही आमचे एक चांगले मार्गदर्शक म्हणून सुद्धा राहिलेत. ते वेळोवेळी आमच्या संपर्कात असतात, आमच्या बोलवण्यावर येतात. आणि तसं त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. आणि मार्गदर्शनामध्ये त्यांनी कोणत्या काळजी घ्यायच्या आरोग्याच्या डोळ्यांच्या बाबतीत, त्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन केलं. लहान मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मैदानी खेळाकडे वळावेत म्हणूनच घाटला गावदेवी क्रीडांगणामध्ये सातत्याने आमचे क्रीडा महोत्सव उपक्रम राबवले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा राबवलेल्या जातात. आणि तशाच स्पर्धा तुम्ही आता बघाल की येणाऱ्या 10 ते 15 दिवसात घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळाचा 1 महिन्याचा क्रीडा महोत्सव, विविध स्पर्धांचा, मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर सुरू जो असतो 1 महिन्याचा उत्सव तिथे जो सुरू असतो, त्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे मोबाईल कडून मैदानाकडे पुन्हा ही पिढीला वळवायचे आमचे उपक्रम आहेत. आणि त्याला सातत्याने आम्ही सपोर्ट करत असतो. मी मुलांपेक्षा मुलांच्या पालकांना आव्हान करीन आपल्या माध्यमातून की लहान मुलांना 14 वर्षापर्यंतच्या मुलांना जेमतेम 1 तास, दिवसभरात 1 तास, त्याच्या पुढच्या लोकांना 2 तासाचा, 18च्या पुढची जी आहे पिढी त्यांनी 2 तास दिवसभरातल्या याच्यात मोबाईलमध्ये फक्त घालावेत. आणि जेणेकरून जास्तीत जास्त रात्री काळोखामध्ये मोबाईल बघू नये, चांगल्या प्रकाशामध्ये मोबाईल बघायला पाहिजे. जेणेकरून त्या ब्ल्यू लाईट्स असतात त्यांच्यावर थोडंसं कुठेतरी नियंत्रण राहील. आणि अशा प्रकारे आपण आपली काळजी घ्यायला हवी. खरं तर आम्ही हा जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवला. महा फाउंडेशन आणि शांतीलाल सिंघवी आय इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई यांच्यातर्फे आपण त्यांच्या सहकार्याने आपण आज इथे गोल्डन सेवा मित्र मंडळ या ठिकाणी आज मोफत शिबिर आपण ठेवलेलं आहे. डोळ्यांचं मोफत शिबिर आपण ठेवलेलं आहे. इथे आपण म्हटलं महिला दिन साजरा करायचं तर काय करायचं, नुसता दिन साजरा करून त्यांना बुके द्या, एक शॉल द्या, झालं, हे आम्हाला नको होतं. म्हणून आम्ही म्हटलं संस्थेच्या मार्गे आपण काहीतरी महिलांसाठी करावं म्हणून आपण हा आय कॅम्प इथे आयोजित केला. खरं तर महिलांना वेळ मिळत नाही. मेन महिलांचं म्हणजे मी पण आली त्याच्यामध्ये, करू 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 आपण करत नाही. ही सेवा आपण त्यांच्या दाराशी आणले, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आम्हाला वाटत होतं की आपले डोळे चेकअप करून घ्यावे. जेही ऑपरेशन असतील ती ही संस्था आपल्याला फ्री करून देणार आहेत. तिथे त्यांना आपण ज्यांना ऑपरेशन सांगतील त्यांचा सगळा खर्च ही संस्था पुरवणार आहे. आणि या संस्थेचे आपल्या इथे एक अशोक शिंदे ते सगळं इथे ऑपरेट करतात. नाही, आता सकाळपासून मला वाटतं 60-70 एक झालेत. जसं आता महिलांची कामं संपतील, जेवण होईल, तशी लोक आता चेकअपसाठी येतील. चालूच आहे, दुपारी आपल्या 3-3:30 पर्यंत आपण चालू ठेवलेलं आहे. पण ही सेवा आम्ही त्यांच्या दारापर्यंत आणलेली आहे. आणि महिलांना आम्ही विनंती केली की तुम्ही येऊन ही सेवा घ्या आणि स्वतःचा चेकअप करून घ्या. मेरा नाम यश है और मैं भी अपनी आँख को चेक कराने आया हूँ और अच्छी तरह से डॉक्टर मेरा चेकअप किया.